आपले समर्थ म्हणजे शिवराचे गुरु ना, आणि आपले समर्थ श्रीराम स्वरूप सुद्धा. बरोबर, सद्गुरू म्हणजे देवाचेच रूप. मग मला सांग, या देवाने दिले शिवरायाच्या शत्रूंना मारून तरी टाकले, रामाने रावणाला मारले तसे, मग शिवरायांना एवढा त्रास पण सहन करायला लागला असता. पण मग शिवरायांना आत्ता आहे तसा रिस्पेक्ट कसा मिळाला असता? ही जवळ नजेल. पण तरी मला आजीचे म्हटले, शिवरायांनी जर हे केले नसते तर काहीतरी दुसरे कार्य केले असते. अरे पण दुसरं काहीतरी म्हणजे काहीतरी केलेच असतं ना. शिवाजी महाराज was destined to build स्वराज्य. समर्थ मागणीचे कार्य हे शिवरायांच्या कार्याला विचारांना मोटिवेट करण्याचे होते. अरे महाभारतात नाही का कृष्णाला एका सुदर्शन चक्राने सगळे कौरव संबोधले असते. But he advised Arjun to be the warrior and preferred to be the chariot in Kurukshetra. समर्थांची कृपा आणि शिवरायांचे प्रयत्न हे दोन्ही स्वराज्यासाठी आवश्यक होते. शिवाजी मावशीने एक सुभाषित लिहिले. सुभाषित पूर्ण आठवत नाही पण अर्थ लक्षात आला. जसे एक चक्रावर रथ म्हणजे आपली गाडी चालत नाही, तसेच प्रयत्न केल्याशिवाय नशीब साथ देत नाही. आजीचे भाषण म्हणायचं असेल तर असे म्हणून ते ठाकल्यावर असं वागून चालत नाही. अरे पण तुला ही प्रश्न पडला कशाला? मला हा प्रश्न का पडला तुला माहिती आहे का? मी आजीबरोबर श्री स्वामी समर्थांची सिरियल बघत होतो. त्या सिरियलमध्ये आपले फर्स्ट रेव्होल्युशनिस्ट वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांकडे आले होते अशी गोष्ट होती. इंटरेस्टिंग आहे. संत आणि फ्रीडम फायटर एकत्र अशी गोष्ट ते ऐकली नाही खरं. तेच तर मी पण बघायला लागलो. स्वामी वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांना असे म्हणाले की तुमचा दिवाळी स्पर्श या तलवारीवर बाबा, तुमच्या आशीर्वादाने मला जरूर यश मिळेल. पण मग शिवरायांनी समर्थांचा आशीर्वाद घेतला होता तसे ते स्वामी समर्थांकडे गेले होते का? पुढे काय झालं? स्वामी नुसतेच बघत राहिले, त्यांनी म्हणल्याप्रमाणे केले नाही. म्हणजे आशीर्वाद दिला नाही, ते सुद्धा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी. हो ना, उलट बेटा मी बघ नाहीये इतकं म्हणून ती तलवार झाडावर अडकवायला सांगितली. हो अरे यार, द्यायला पाहिजे होते ना आशीर्वाद. 1947 पर्यंत टिकलेच नसते ब्रिटिशर्स. केवढे नुकसान टळले असते. अवली नसलेल्या स्वामी समर्थांच्या क्रियेचा अर्थ चोप्पा महाराजांनी असा सांगितला की तुमच्या कार्याला स्वामीचा आशीर्वाद आहे, पण स्वातंत्र्याला अजून वेळ आहे. संत पुरुष लढला कॉन्फिडन्स did not prevail. अशीच अजून एक जोडी आठवते तुम्हाला? गजानन महाराज आणि लोकमान्य टिळकांची. अरे वा, हे असं पण रचना नव्हतं माहीत. सांग रे. गजानन महाराज तर शेगावचे ना, आणि टिळक तर पुण्याला राहायचे. तरी ते भेटले होते. हो हो, टिळक एका शिवजयंतीची उत्सवाला विदर्भात गेले होते, तेव्हा भेट झाली. पण ही गोष्ट त्यानंतरची. टिळक होते टिळक. काय रे, सांग ना जरा टिळकांबद्दल. ही इज अ लेजेंड. टिळक म्हणजे आपले विषय परखडपणे मांडायचे. मला टिळक आठवले की मला हीच गर्जना करावीशी वाटते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि हेच म्हणल्याबद्दल टिळकांवर केस चालू होती. मोठी शिक्षा होईल असे प्रेडिक्शन होते. तेव्हा टिळकांचे परम मित्र गजानन मानेकडे गेले. मानेंनी सांगितले की शिक्षा अनवॉइडेबल आहे, पण प्रसाद म्हणून टिळकांसाठी भाकरी दिली. नियतीचं खेळ संत हस्तक्षेप करत नाही, पण बाकीचं प्रक्रियेसाठी प्रसाद देऊन महाराजांनी सांगितले की शिक्षेच्या काळात टिळकांच्या हातून मोठे काम घडणार आहे. शिक्षा चालू असताना बरोबर गॅस वॉट, ती शिक्षा भोगताना मंडालेमध्येच टिळकांनी गीता रहस्य लिहिले. असं म्हणतात की गीता रहस्य टिळकांची आध्यात्मिक उंची दाखवून देते. पण मला हाच तर प्रश्न आहे, ते होणारच आहे, पण देवांचे संतांचे असे आशीर्वाद घ्यायचे. मेंटल हेल्थसाठी कन्सिस्टंट एफर्ट्स मेंटल हेल्थसाठी लागतात आणि त्यासाठीच
काही लोक खूप पॉझिटिव्ह असतात बघ. त्यांच्यावर राहायला किती छान वाटतं आपल्याला. अरे म्हणजे पॉझिटिव्ह आहेस म्हणतो कशाला? मला तर ते आल्यापासूनच वाटतंय इथे समर्थक दिसत नाही, पण ते पॉझिटिव्ह आहेत नक्की. मी इथं शिबिराला गेल्या 3 वर्षांपासून येतोय. इथून मिळणारी पॉझिटिव्ह एनर्जी बाकीचे वर्षभर टिकते. असेच कन्सिस्टंट एफर्ट्स टाकले अचूकपणे तर सक्सेसच मिळतंच बरं का. आपले शिबिरात बघ, अफजल खानाचं त्यांनी व्यवस्थित नियोजन करून वध केला. गायकांकडे निर्णय घेतले नाहीत. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात तुरुंगात टाकले. ती सुद्धा किती अवघड परिस्थिती असेल. खरंच रे, फोन, मोबाईल, टीव्ही, वाहने यातील कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती. नक्की कसे बाहेर पडले ते कुणालाच माहीत नाही, पण विसरले. शिवराय ज्या मार्गाने महाराष्ट्रात आले तिथे तिथे समर्थांचे मठ होते. हे मठ स्वराज्याच्या सिक्रेट एजन्सी सपोर्ट सिस्टम होती. अरे पण याचे डॉक्युमेंटेशन किंवा प्रूफ कुठे आहे? शिवराय आणि समर्थ भेटलेत की नाही याच्यावरूनच वाद घालतात लोक. पण मला वाटतंय या गोष्टीची सिक्रेसी ठेवणे जास्त इम्पॉर्टंट होतं. आता हायड अँड सीक मध्ये आपण आपली सिक्रेट लपायची जागा एवढ्या लवकर सांगून टाकतो का? आणि तेव्हा आत्तासारखी मीडिया नव्हती. असे सिक्रेट मॅच सगळ्यांना सांगून टाकायला. मग हे सगळं पब्लिश न झाल्याने सेम ट्रिक्स, सेम रिसोर्सेस पुन्हा पुन्हा वापरता आले असतील. अरे ते असो, आपण सब्जेक्ट डायव्हर्ट करतोय. मला हेच म्हणायचं आहे की समर्थांची ही मदत, त्यांचे हे मार्गदर्शन हाच शिवरायांना लाभलेला त्यांचा आशीर्वाद होता. पण प्रयत्न शिवरायांनाच करायचे होते. आपली ड्युटी करणे हे आपले सगळं आहे. आपल्या पुराणातील गोष्टीमधून हेच सांगितलं गेलं आहे. शिवरायांच्या आधीच्या काळात जवळपास 350 वर्ष लोक निष्क्रिय झाले होते. आमची वस्ती खानाच्या प्रमुखीतच आहे असे समज झाले होते. 12व्या-13व्या शतकात संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, नामदेव महाराज होते. बरेच संत वारकरी संप्रदायात होते. पण नंतर एकनाथ महाराजांपर्यंत कोणत्याही महान संतांची नोंदीही नाही. बरोबर. आणि याच जागांवर समर्थांची देवी शक्ती आणि त्याला करून शिवरायांचे प्रयत्न या दोन्ही गोष्टींची काय जास्त इम्पॉर्टंट असेल ते बघ. In absence of technology, information transmission was very limited. शत्रू अगदी जवळ आल्याशिवाय न्यूज मिळत नसेल. At that time, no escape route was left for them. म्हणून समर्थांनी त्यांचे धर्मस्थापनेचे कार्य जनजागृतीने सुरू केले. मठांचे जाळे मजबूत केले. मठांमधील महंत जसे देवभक्त होते तसेच धुरंधर पण होते. गॉड हेल्प्स हू हेल्प देमसेल्व्स हे समर्थांनी मनावर ठसवले. बरोबर. आणि खरं तर सर्व संत हेच सांगतात बरं का. समर्थ म्हणतात यत्न तोची देव जाणार. आधी कष्ट मग फळ. कष्टाची नाही ते निष्फळ. संत कबीर म्हणतात कल करे सो आज करे, आज करे सो अब. संत काढले बाबा तर अजूनही नव्हते. He volunteered lived in poverty, promoted social justices and reforms, especially those related to sanitation. अगदी अलीकडचे फिलॉसॉफर कामराव पै सुद्धा म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपले संत रिअल क्रिएटर्स. आपण आपल्या आजूबाजूला असे किती अगदी मॉडर्न बॅकग्राऊंडमधून आलेले आणि सक्सेसफुल लोक पाहतो. खरंच रे, आपले माननीय पंतप्रधान मोदीजीच बघ, ते किती साध्या घरातून आले आहेत. But with his leadership and under his leadership and with his consistent efforts, India has significantly elevated in geopolitical stature. यूथमध्ये बघायचं तर चेस ग्रँडमास्टर प्राज्ञ he openly admits his faith, provides a foundation for his mental focus and humility. तू आगे पाहिलंस का? तो वैभव सूर्यवंशी काय अफलातून खेळला यार. त्याची सेमीफायनलमध्ये सेंचुरी नाही झाली म्हणून मला वाईट वाटले. पण त्याला 5 इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स मिळाले. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी घरीच प्रॅक्टिस केलेली पुढे. ट्रू सक्सेस इज बिल्ट ऑन द पिलर्स ऑफ फिजिकल अँड मेंटल स्ट्रेंथ, which is guided by efforts in the right direction and relentless determination. It is absolutely no room for procrastination. समजते. या शिबिराला समराईज करतोयस ते. हुशार